माझ्या घरी ऑलरेडी एक पेट आहे, म्हणून मी या लिटिल श्वानाला अडॉप्ट करू शकत नाही. मागच्या गुरुवारी क्लास संपल्यानंतर जेव्हा मी रस्ता क्रॉस करून पलीकडे जात होते, तेव्हा मला हा लिटिल श्वान गाड्यांच्या आधीमध्ये येताना दिसला. मी त्याला रेस्क्यू केलं, कारण त्याच्या आजूबाजूला न त्याची भावंडं होती न त्याची आई. घरी आणल्यानंतर मला त्याच्या फक्त तब्येतीची काळजी होती, म्हणून मी वी केअर सातारा फाउंडेशनच्या ऋतुजा ताईंना कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी मला सुचवलं की सोशल मीडियाचा वापर करून आपण अनेक प्राणीप्रेमींपर्यंत पोचू शकतो आणि या लिटिल श्वानाला अडॉप्ट करून देऊ शकतो. म्हणून मी वी केअर फाउंडेशन साताराच्या वी केअर रेस्क्यू सेंटरला पोचले. तिथल्या सहाय्यकांनी आमचं आनंदाने स्वागत केलं आणि लगेच आमच्या लिटिल श्वानाची तपासणी केली. त्यांनी त्याला वजन तपासून डिवर्मिंग केलं आणि वॅक्सिनेशनची सर्व माहिती मला व्यवस्थित दिली. वी केअर फाउंडेशनच्या वी केअर रेस्क्यू सेंटरमध्ये आजारी व अपघात झालेले पशु यांच्यावरती उपचार केले जातात. इथे ॲडॉप्शनसाठी सुद्धा तुम्ही त्यांना कळवू शकता. सेंटरमध्ये फक्त पेशंटसाठी जागा असल्यामुळे रेस्क्यूड पशूंना तुम्हाला स्वतःच्या घरी फॉस्टर करावं लागेल, पण तुम्ही अडॉप्शनसाठी त्यांना कळवू शकता. I express my gratitude to We Care Satara Foundation for their unconditional, effortless service to these innocent lives, and I could not be less thankful for their valuable guidance to me. We Care Satara Foundation अनेक अजून माहिती मिळवण्यासाठी व त्यांच्या या पशुसेवेमध्ये फुलाच्या पाकळी देण्यासाठी त्यांचे सोशल मीडिया हँडल्स नक्की चेकआउट करा. धन्यवाद.